विद्यार्थी मित्रांनो, टी पात्रता परीक्षेचे या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण संवेदना या घटकाविषयी चर्चा करणार आहोत. तसं पाहिलं तर टीच्या पेपरमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी या विषयाअंतर्गत अनेक वेगवेगळ्या सखोल संकल्पनांचा विचार केला गेला आहे. त्यामध्ये हे बघा, स्लाईडवर काही मी संकल्पना मांडलेल्या आहेत. व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, प्रेरणा, संवेदना, स्मरण, कल्पना, विचार प्रक्रिया, प्रतिमा, अशा अनेक संवेदना आहेत माणसातल्या. त्यातला एक जो मुद्दा आहे संवेदना, या घटकावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर संवेदना म्हणजे नेमकं काय? संवेदना हे आपल्याला पंच ज्ञानेंद्रियामार्फत होत असतात. आता आपली 5 ज्ञानेंद्रिय कोणकोणती आहेत? डोळ्यामार्फत दृक संवेदना, कानामार्फत श्रुती संवेदना, नाकामार्फत गंध संवेदना, जिभेमार्फत रुची आणि त्वचेमार्फत स्पर्श संवेदना. अशा 5 प्रकारच्या संवेदना आपल्याला पंच ज्ञानेंद्रियामार्फत होत असतात. मग संवेदना म्हणजे नेमकं काय आहे? तर याचा अर्थ असा आहे की बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया. बाह्य उद्दीपक म्हणजेच काय? आपण डोळ्यांनी जे पाहतो, कानाने जे ऐकतो, एखाद्या गोष्टीचा गंध घेतो, एखाद्या गोष्टीला स्पर्श करतो, एखाद्या गोष्टीची चव घेतो, अशा सगळे जे काही बाहेरच्या गोष्टी आहेत त्यांना म्हणतो आपण उद्दीपक. जे आपल्याला उद्दीपन देतात त्या संबंधीची होणारी प्राथमिक स्वरूपाची क्रिया, म्हणजे आपल्याला मेंदूला काहीतरी कळतंय, यालाच आपण काय म्हणतो? मानसिक क्रिया. ती म्हणजे काय आहे? संवेदना. आता कोणताही चेतक यामुळे यातील ग्राहक पेशी उद्दीपित होऊन मज्जातंतूच्या साहाय्याने ज्यावेळी संदेश मेंदूकडे नेला जातो आणि त्याच्यानुसार मेंदू काय करतो? त्याला काहीतरी प्रतिक्रिया देतो, त्याला म्हणतात संवेदना. आता मग संवेदनेमध्ये काही खोटेपणा असतो का? तर नाही. संवेदना ही शुद्ध, स्वच्छ आणि निर्भळ असते. तुम्हाला गुलाबाचा फुलाचा वास दिला तर गुलाबाच्याच फुलाचा वास येणार, तिथं तुम्हाला निशिगंधाच्या किंवा मोगऱ्याच्या फुलाचा वास नाही येणार. इतकी शुद्ध संवेदना ही असते. तुम्हाला डोळ्याने जे काही दिसतंय ते स्पष्ट आणि स्वच्छ असणार आहे. म्हणजेच पंच ज्ञानेंद्रियामार्फत होणाऱ्या संवेदना या शुद्ध, स्वच्छ आणि निर्भेळ असतात. एका ज्ञानेंद्रियाला दुसऱ्या ज्ञानेंद्रियाचं काम काय करता येत नाही. आपल्याला कानाने पाहता येणार नाही, जिभेने ऐकता येणार नाही. त्यामुळे जी ज्ञानेंद्रिय दिलीत त्या ज्ञानेंद्रियांचं काम ती करतात. आपल्या हातामध्ये फूल आहे जास्वंदाचं, त्याचा रंग, रूप, आकार, स्पर्श आपल्याला जाणवतो. स्पर्श त्वचेमार्फत जाणवतो आणि मग त्यानुसार आपली ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात आणि आपल्याला प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया आपल्या मेंदूमध्ये होते आणि मेंदू त्याला उत्तर देतो की हे गुलाबाचं फुल आहे, हा गुलाबाच्या फुलाचा वास आहे, माझ्या डोळ्यासमोर काही गाड्या जाताना दिसत आहेत, मला सुंदर हिरवीगार झाडं दिसत आहेत, डोंगर दिसत आहेत, ह्या सगळ्या संवेदना होतात. तेव्हा संवेदना म्हणजे एक जस्ट आपल्याला हे दिसतं. संवेदनेची व्याख्या जी आहे, संवेदना होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता ही असते. उद्दीपकासोबतच ज्ञानेंद्रिय आणि मज्जातंतू म्हणजे आपल्या मेंदूमध्ये लहान मेंदू, मोठा मेंदू यांचं कार्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. संवेदन क्षमता ही आपल्या पंच ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेवर अवलंबून असते. मग वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळी ज्ञानेंद्रिय अतिशय तीक्ष्ण स्वरूपामध्ये असतात. उदाहरणार्थ कुत्र्याचे घ्राणेंद्रिय, घारीचे डोळे तीक्ष्ण आहेत. बघा, वेगवेगळ्या तपासामध्ये कुत्र्याचा वापर केला जातो. ते कुत्र्यांचं जे नाक आहे ते अतिशय संवेदनशील असतं. अशा वेगवेगळ्या संवेदना मनुष्य प्राण्या तशा इतर प्राण्यांना देखील होत असतात. म्हणजेच काय? संवेदनेसाठी एखादा उद्दीपक असणे आवश्यक आहे. उद्दीपक नसेल तर संवेदना होणारच नाही. बहुतेक वेळा उद्दीपक कोणता असतो? बाहेरच्या जगातील एखादी वस्तू असते. काही वेळेस स्वतःच्या शरीरातील आंतरिक उद्दीपक सुद्धा असतात. म्हणजे भूक, तहान या आंतरिक संवेदना आहेत. परंतु आपल्याला इथं कशाचा विचार करायचा आहे? जे काही आपल्या बाह्य उद्दीपकांमार्फत होणाऱ्या संवेदना आहेत त्यांचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. म्हणजे उद्दीपकाने आपले ज्ञानेंद्रिय उद्दीपित केली आणि ते उद्दीपना कुठे नेली? मेंदूपर्यंत नेली. मग आपली इच्छा असो किंवा नसो आपल्याला संवेदना ही होणारच आहे. म्हणून संवेदना ही आपल्यावर बाहेरून लादली जाणारी प्रक्रिया आहे. आपल्याला जरी इच्छा नसली तरी आपल्याला रोडने जाताना गाड्यांचा आवाज ऐकावा लागतो, कुत्र्याचं भुंकणं ऐकावं लागतं. म्हणजे संवेदनेच्या बाबतीमध्ये व्यक्ती ही निष्क्रिय असते
असं म्हणता येईल, किंवा हा एक निष्क्रिय वनव्यापार आहे असं देखील इथं म्हणता येईल. याच्या व्यतिरिक्त संवेदना कुठल्या कुठल्या आहेत आता पहा, सांगितले संवेदना तुम्हाला. आणखी कुठल्या संवेदना आहेत? वेदना, भार, वजनाची संवेदना आहे, शीतोष्ण, उष्ण, थंड अशा संवेदना आहेत. आंतर इंद्रिय संवेदना आहेत, शरीर आपलं समतोल राहण्याविषयी संवेदना आहे. अशा वेगवेगळ्या संवेदना इथे आपल्याला पाहावयास मिळतात. परंतु आपला पहिल्या ज्या काही 5 संवेदना आहेत यांच्याशी आपला जास्त संबंध हा इथं येत असतो. कोणत्या कोणत्या आहेत या? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढची काय कल्पना आहे? अवबोध. आता संवेदनेविषयी तुम्हाला कळालंय, प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे काय आहे? संवेदना आहे. आता बघा, संवेदनेचा आपल्या मनाने काहीतरी अर्थ लावला की तिचं रूपांतर कशामध्ये होतं? अवबोधामध्ये होतं. म्हणजे इथं संवेदना पहिली होणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर अवबोध होते. म्हणजे संवेदनेला बाह्य उद्दीपक आवश्यक आहे, संवेदनेला आंतरिक उद्दीपक आवश्यक आहे. संवेदना ही पहिली पायरी आहे, फर्स्ट स्टेज नॉलेजची. दुसरी पायरी काय आहे? अवबोध. संवेदना अधिक तिचा आपल्या मनाने लावलेला अर्थ म्हणजे अवबोध असे आपल्याला समीकरण मांडता येईल. म्हणजेच काय? ही एक मानसिक प्रक्रिया बरं का. आता याच्या व्याख्या आहेत ना, ह्या टेक्निकल व्याख्या असतात, ह्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. ज्या मानसिक प्रक्रियेमुळे एखादी वस्तू किंवा वस्तुस्थिती याचं आपल्याला आकलन होतं, तात्कालिक आकलन होतं. कोणाच्या मार्फत? संवेदनेच्या मार्फत. त्याला काय म्हणतो आपण? अवबोध. म्हणजे पहिली प्रक्रिया संवेदना मानसिक, दुसरी कोणती आहे? अवबोध. आता संवेदनेमध्ये आपलं मन निष्क्रिय असतं, हे मगाशीच म्हटले मी. परंतु तेच निष्क्रिय मन आपलं अवबोधामध्ये कसं असतं? क्रियाशील हे असतं. म्हणजेच अवबोध म्हणजे काय आहे? अर्थपूर्ण संवेदना. त्याला अर्थ प्राप्त झालाय. आणि संवेदना म्हणजेच काय? अर्थरहित ज्ञान. काही वेळेस आपल्याला सुगंध येतो एखाद्या उदबत्तीचा, ती कुठल्या ब्रँडची हे नाही लवकर कळत, फक्त झाली संवेदना. पण ज्यावेळेस आपल्याला कळतं की अरे ही मोगऱ्याचीच उदबत्ती आहे, ही केवडा आहे, असे वेगवेगळे ब्रँड्स कळतात, त्यावेळेस त्याला अर्थ प्राप्त होतो. संवेदना म्हणजे काही इथं मूर्त स्वरूपातला अनुभव नाही आहे, पण अवबोध म्हणजे आपला अर्थपूर्ण अनुभव आहे. ज्या क्षणी आपल्या संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्याच क्षणी काय होतं? त्या संवेदनेलाच काय म्हणतात? अवबोध. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की संवेदना नेमकी कुठं संपती आणि अवबोध नेमका कुठे सुरू होतो हे सांगता येणं अवघड आहे. कारण हे असं आपल्याला खूप मनातल्या क्रिया होणार आहे, त्याच्यामुळे याच्यातला डिफरन्स करता येत नाहीत का? म्हणजे संवेदना आणि तिचा अर्थ असं वेगळं रूप आपल्याला सुट्ट करून दाखवता येत नाही. अशा पद्धतीने संवेदना आणि अवबोधाच्या विषयी आपण सांगू शकतो. म्हणजे संवेदना नेमकी कुठं संपली आणि अवबोध नेमका कुठं सुरू झाला हे सांगता येणं अवघड आहे डीपमधले. पहा आता पुढे तेच बघा, तेच मी जे सांगितले तेच या स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे. संवेदना अधिक अर्थ म्हणजे अवबोध, अवबोध वजा अर्थ, त्या अवबोधाला अर्थ नसेल तर ती काय आहे? संवेदना आहे. म्हणजेच इथे मी जे सांगितलंय संवेदना नेमकी कोठे संपते, नेमकं अवबोध कोठे सुरू होतं हे सांगणे अवघड आहे. हे सगळे मनाचे व्यापार आहेत आपल्या. आता अवबोधासंबंधीचा एक दृष्टिकोन आहे, त्याला म्हणतात समष्टीवादी दृष्टिकोन. याच्यावर कसे कसे प्रश्न विचारले गेले ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. आता सायकोलॉजीमध्ये अनेक वेगवेगळे थिअरॉटिकल आहेत, थेरीज आहेत, वेगवेगळे विचारधारा आहेत. यापैकी जर्मन मानसशास्त्रज्ञ जो आहे ना, वर्धायमर, कोहलर आणि कॉफका हे 3 जण आहेत. यांनी एक स्कूल स्थापन केलं, त्याला म्हणतात गेस्टाल्ट स्कूल ऑफ सायकोलॉजी. म्हणजे मग यांचं असं म्हणणं आहे की गेस्टाल्ट म्हणजे काय? परिपूर्ण. आपल्याला कुठल्या पण गोष्टीचा अवबोध म्हणजे अर्थ प्राप्त होतो, तो पूर्ण प्राप्त होतो, आपल्या तुकड्या तुकड्यामध्ये होत नाही. मग यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अवबोध म्हणजे अर्थ पूर्णांशाने होतो, भागशः होत नाही.
म्हणजेच पूर्ण एकत्रित अवबोध होणे म्हणजे वस्तूविषयीचं आपल्याला सगळ्या गोष्टी सर्वसमावेशक स्वरूपात लक्षात येतात. वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची बेरीज नाही करायची आपल्याला, फक्त बेरीज 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 असं नाही करायचं. तर एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे जर आपण पाहिलं तर तो सुंदर दिसतो, त्यावेळी आपल्याला एकंदरीत त्याच्या पूर्ण चेहऱ्याचा अवबोध होतो. म्हणजे त्याचं काय आपल्याला त्याचं गाल वेगळे दिसत नाही, ओठ वेगळे दिसत नाहीत, नाकन कपाळन हे सगळं काही वेगवेगळं दिसत नाही, वेगवेगळा अवबोध होत नाही त्याचा. एखादी व्यक्ती पाहिली का वाव किती सुंदर आहे, हे एकत्रित जे रूप असतं ना, परिणाम एकत्रित, तर आपण सुंदर चेहरा, याला म्हणतात समष्टीवादी दृष्टिकोन. समष्टीवादी जे आहे त्यांना अवबोधाचं विश्लेषण तुकडे तुकडे नाही करायचे, एकत्रितरित्या अवबोध तिथं म्हणजे एखाद्या कुठल्याही गोष्टीचा अर्थ एकत्रितरित्या तिथं होत असतो, खंडशः किंवा तुकड्यामध्ये होत नाही. म्हणून तिथे एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर आपल्याला त्या पद्धतीने गोष्टी दिसतात. आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये अवबोधामध्ये वस्तूचा अवबोध ज्यावेळेस आपल्याला पूर्ण यामध्ये होत असतो त्यावेळेस तिचा एक भाग हा आकृती असतो आणि दुसरा भाग हा पार्श्वभूमी ठरतो. आता हा एक दुसरा विचार आहे समष्टीवादी लोकांचा बरं का. त्यांचं असं म्हणणं आहे की अवबोध ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीचा अर्थ प्राप्त होतो, तो अर्थ प्राप्त होत असताना पहिला मुद्दा आहे आकृती, दुसरा मुद्दा आहे पार्श्वभूमी. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे म्हणा किंवा एखाद्या चित्राकडे म्हणा, आपलं लक्ष ज्यावेळेस केंद्रित होतं, त्या चित्रातल्या ज्या गोष्टीवर आपलं लक्ष जास्त केंद्रित होतं ती गोष्ट इतर गोष्टींच्या मानाने उठून दिसते. अशा वेळेस आपल्याला अवबोधामध्ये म्हणजे आपल्याला जो काही अर्थ प्राप्त झाला त्या गोष्टीबद्दलचा, त्या अवबोधामध्ये सगळ्यात उठून दिसणाऱ्या गोष्टीला काय म्हणतात? आकृती. आणि मागे राहिलेल्या गोष्टींना काय म्हणतात? उरलेल्या पार्श्वभूमी. उदाहरणार्थ सांगते तुम्हाला, ज्यावेळेस आपण एखाद्या खरेदी जातो बाजारामध्ये, एखाद्या जातो कपड्याच्या दुकानामध्ये, एखाद्या कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर एखाद्या विशिष्ट कपड्याकडे आपलं लक्ष चटकन वेधलं जातं. म्हणजे तो विशिष्ट कपडा म्हणजे काय आहे? आकृती. आणि त्या तुलनेत इतर कपडे म्हणजेच काय आहेत? पार्श्वभूमी. म्हणजे आपल्याला जो काही अवबोध झाला आपल्या मनाला, जी काही मानसिक प्रक्रिया झाली अवबोधाची, त्याचा तो अर्थ कसा लावतो? आकृती आणि पार्श्वभूमी, असं समष्टीवाद्यांचं म्हणणं आहे. अर्थ त्याच्यामध्ये बदल पण होऊ शकतो आकृती पार्श्वभूमीमध्ये, परंतु हा बदल जी व्यक्ती ते पाहते त्या बदल घेणाऱ्या म्हणजे बदलाचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतं. म्हणजेच घरामध्ये एखादं घड्याळ टांगलेलं आहे भिंतीवर, तर ते पाहिलं तर आपल्याला तिथं घड्याळ चटकन दिसतं. ही घड्याळ आकृती झाली आणि त्या घड्याळाच्या मागची भिंत काय झाली? पार्श्वभूमी. आता तुम्ही इमॅजिन करू शकता की तुमच्या घरातलं घड्याळ आपल्याला चटकन घड्याळाकडे पाहिलं का ती आकृती होती, त्याच्या मागची भिंत आहे ती पार्श्वभूमी होती. तेच जर आपण एखाद्या वेगवेगळ्या दुकानात गेलो तर एखादी गोष्ट चटकन आपली लक्ष हे वेधलं जातं. म्हणजे याच्यामध्ये पहिला मुद्दा काय होता? समष्टीवाद्यांचा अवबोध हा पूर्ण अंशाने होतो, तुकड्या तुकड्यांमध्ये होत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की अवबोधामध्ये दोन मुद्दे असतात, आकृती आणि पार्श्वभूमी. जी उठून दिसते गोष्ट ती आहे आकृती आणि उरलेल्या गोष्टी आहेत पार्श्वभूमी. आता आणखी एक आहे की अवबोधामध्ये आपल्याला ज्या काही बाहेरच्या गोष्टी दिसतात किंवा उद्दीपक म्हणजेच काय गोष्टी बाहेर ज्याच्यामुळे आपल्याला उद्दीपन मिळते, मेंदूला आपल्या काहीतरी चालना मिळते, त्या उद्दीपनांकडे पाहिल्यानंतर आपला मेंदू त्याचं काहीतरी विशिष्ट प्रकारच्या प्रक्रिया करतो. कशी प्रक्रिया करतो? पहिला मुद्दा आहे सानिध्य. म्हणजे आता ही आकृती पाहता तुम्ही, आकृतीमध्ये काय दिसतंय? तुम्हाला एक 6 रेषा दिसत आहेत. मग त्या 6 रेषा दिसत आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा अवबोध कसा झाला? आपल्याला 6 रेषा दिसतात आपल्याला मुलांनो, पण समांतर रेषा दिसत आहेत. समांतर रेषांच्या इथं काय दिसतंय? ही एक जोडी, ही एक जोडी, ही एक जोडी, असा त्याला अर्थ दिलाय आपल्या मनाने, बरोबर? याला म्हणतो आपण अवबोध. म्हणजेच काय? 3-3 जोड्या आपल्याला असं त्याचा अर्थ प्राप्त होतो. असंच आहे. मग याचं काय इथं काय म्हटलंय याच्यामध्ये? अ, ब, क, ड आणि इ, फ असा याचा एकमेकींच्या जवळजवळ असा आपण त्याचा अवबोध प्राप्त झालेला आहे. म्हणजे स्थळ आणि काळ याच्या बाबतीमध्ये सानिध्य जे आहे ते सानिध्य हे असतं, असं इथे सांगितले आहे. पुढचा मुद्दा बघा आता इथे साधर्म्य.
आता आपल्याला हे सगळं दिसतंय, काय दिसतंय? चौकोनामध्ये काय दिसतंय? त्रिकोण दिसतोय, चौकोन दिसतोय, त्रिकोण दिसतोय. पण आपण काय करतो इथं? आपल्याला म्हटलं तर उद्दीपकांचं वर्गीकरण करा रे. मग तुम्ही वर्गीकरण कसं करणार? ज्या गोष्टी सारख्या दिसतात त्याला वेगळं वेगळं काढणार. म्हणजे काय? इथं त्रिकोणाला मी टिक मार्क केलं, हे सगळे त्रिकोण दिसत आहेत. चौकोनाला मी इथं गोल गोल केलं, हे सगळे चौकोन दिसत आहेत. हे माझ्या मनाने सारख्या सारख्या गोष्टी काय केल्यात? बाजूला काढल्यात. म्हणजे त्रिकोणाचा एक गट, चौकोनाचा दुसरा गट, असे 2 गट केले साधर्म्य या नियमानुसार. म्हणजेच हे काय दिसतात? हे सगळे उद्दीपक आहेत, त्या गोष्टी आहेत. माझ्या मेंदूने काय अर्थ लावला? ह्याचं वर्गीकरण साधर्म्य नियमानुसार करायचं आहे मला. मग सारख्या सारख्या गोष्टी वेगवेगळ्या काढल्या. यामध्ये आपण बाह्य उद्दीपकांचे वर्गीकरण. तिसरा मुद्दा आहे सातत्य. आता आपण इथं काय केलं आहे? इथं सगळे टिंब 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 आहेत. हेच टिंब जर विखुरलेले असतील तर त्याचा अर्थ काही लागणार नाही मला. पण जर हे एकासमोर एक, एकासमोर एक, एकासमोर एक ठेवलेत नाही टिंब, मग याला काय म्हणतो आपण? इथं एकासमोर एक ठेवल्यावर काय होतं? आपल्याला ते बिंदू वाटत नाही, ती रेषा वाटते. हे जरी इकडं 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 असे ठेवले तर काय वाटले असते? ते विखुरलेत. पण हे एकासमोर एक ठेवल्यामुळे ही रेषा वाटते. आणि तेच बिंदू आणखी आपण असे असे ठेवले, असे ठेवले, असे ठेवले, असे ठेवले, असे ठेवले तर काय वाटायला लागलं? हे चौकोन वाटायला लागलाय तो. म्हणजेच काही इथं काय आहे? सातत्य आहे, एकसंधपणा आहे. हे जर तुटलं मध्ये इथं तर हे चौकोन वाटणार नाही, इथं तुटलं तर चौकोन वाटणार नाही. याच्यामध्ये सातत्य आहे म्हणून हे काय वाटतंय? चौकोन. म्हणजे सातत्य हा तिसरा नियम आहे. आलं लक्षामध्ये? पहिला नियम काय पाहिला आपण? सानिध्य. दुसरा नियम काय पाहिला आहे? साधर्म्य. तिसरा नियम काय पाहिला आहे? सातत्य. चौथा बघा आता काय आहे इथं? चौथा याच्यामध्ये समावेश असं एक दिलेलं आहे. समावेशामध्ये त्यांनी असं सांगितलंय की तुकड्या तुकड्या ज्या गोष्टी, त्याची स्लाईड नाही याच्यामध्ये समावेशाचं. उद्दीपक जर आहे ना आपला अपूर्ण असेल ना तर त्याला पूर्णत्व आणण्याचं काम आपलं मेंदू करतो. सपोज इथं मी असं लिहिलं आहे, सॉरी, इथं जर मी आपण हे सगळं इरेज करूयात. आता इथं जर मी असं लिहिलं, अशा पद्धतीने असं असं आणि असं, मग हे काय आहे? तुटक तुटक लिहिलंय. पण हे उद्दीपक अपूर्ण आहे. पण आपलं मन काय सांगतं की याला पूर्णत्व आणण्याचं काम आपलं मेंदू करतो. जरी एखादा भाग जरी गळालेला असला याच्यामध्ये तरी आपलं मन काय म्हणतंय की मन आपलं त्याचा अर्थ लावून घेतं. याला म्हणतात समावेश. आपलं मन समावेशक विचार करतं. परंतु हा काय आहे? चौकोन आहे. इथं जर असेल तर अशी आकृती असेल तर आपण काय म्हणतो? ई हा लेटर आहे इंग्रजीमधले, याला म्हणतात समावेश. पुढं बघा आणखी एक उदाहरण सांगते मी तुम्हाला याच्यामध्ये. पूर्वपरिचय. पूर्वपरिचय म्हणजेच काय? याच्यामध्ये असं उदाहरण दिलंय, आकाशातलं एखादं जर ढग पाहिलं आणि त्या ढगाचा आकार आपल्याला कोणाला मांजरासारखा दिसतोय, कोणाला कुत्र्यासारखा दिसतोय, कोणाला मोरासारखा दिसतोय, कोणाला हत्तीसारखा दिसतोय. कशामुळं? आपण या गोष्टी आधी पाहिल्यात. आपण हत्ती पाहिलाय, मोर पाहिलाय, कुत्रं पाहिलंय, मांजर पाहिलंय, म्हणून आपण त्या पूर्वपरिचयाचा आपल्या पाहिलेल्या आकाराशी संबंध जोडतोय. आता मी तरी इथं आकार काढून दाखवलं एक असा आकार काढून दिला. मग कोणी याला काय म्हणाल? छत्री म्हणाल किंवा आणखी काही वेगळ्या प्रकारे म्हणून, ज्याला जसा अनुभव आला असेल तसं तो म्हणणार. टिंबांची रचना केली, कोणी म्हणून उघडलेली छत्री, अशा पद्धतीने म्हणू शकतो. नंतरचा मुद्दा आहे की शेवटचा मनाचा कल. एखाद्या विशिष्ट प्रसंगी एखाद्या गोष्टीचा अवबोध कसा आला आपल्याला? तो वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो, कारण त्या प्रसंगी आपल्या मनाचा कल कसा आहे. एखाद्या व्यक्तीबद्दलचं मत खूप चांगलं आहे आपलं, त्यांचं काम खूप आवडतं आहे आपलं, आपण त्याची स्तुती करतो. पण एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात द्वेष असेल, मन आपलं वाईट असेल त्या व्यक्तीबद्दल, कलुष असेल, तर त्या व्यक्तीने चांगलं काम जरी केलं तरी आपल्याला ते तितकं आवडत नाही. हे आपल्या मनाचा कल आहे. आलं लक्षामध्ये? 5 मुद्दे पाहिले आपण. सानिध्य, साधर्म्य, सातत्य, समावेश, पूर्वपरिचय आणि मनाचा कल, 6 मुद्दे पाहिले. आता याच्यावर कसे कसे प्रश्न विचारले, ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे विचारले गेलेले आहे. ते प्रश्न कसे थोडक्यात आपण ते पण बघूयात. आता याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले गेले बघा. संवेदनेची निवड ही चेतकाच्या स्वरूपावर अवलंबून असते. हा प्रश्न TET विचारला होता. मग याच्यामध्ये काय विचारले? खालील चित्राचे अवबोध होत असताना त्यांच्या संवेदनांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या रचनेत होईल?
पर्याय दिले समीपता, साधर्म्य, सातत्य की पूर्णत्व. याचं उत्तर काय आहे तिथे? समीपता म्हणजेच काय आहे तिथं? सानिध्य जे आहे ना, सानिध्याचं नेमकं एकत्र, जवळजवळ. समीपता म्हणजेच काय? जवळजवळ. अशा पद्धतीने ते आपण तिथे सांगू शकतो. ते याचं उत्तर काय येईल? समीपता हे उत्तर इथं येणार आहे. समीपता म्हणजेच काय? जवळ. काही वेळेस वेगवेगळे शब्दसुद्धा वेगवेगळ्या सायकॉलॉजिस्टने वापरले असतात, पण आपण त्यातली संकल्पनाच्या मागची जी ना ती समजून त्या पद्धतीने उत्तर लिहायचं. पुढचा प्रश्न आहे, बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना आहे. याविषयी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असं म्हटले, असत्य. मग असत्य म्हणलेच काय? पहिलं काय? एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. अगदी बरोबर आहे. ज्ञानेंद्रियांचा बाह्य वस्तू चेतकावर परिणाम होतो. बरोबर आहे. चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचवला जातो. बरोबर आहे. चौथा आहे, संवेदना हे मिश्रित स्वरूपाच्या असतात. तर हे विधान असत्य आहे. संवेदना या शुद्ध, स्वच्छ, निर्मळ आणि निर्भेळ स्वरूपाच्या असतात. आपण असं मग अशीच म्हटलेलो आहोत. आता बघा पुढचा मुद्दा जो आहे ना तो आपण पाहूया. तिथं पुढचा प्रश्न म्हणजे याचं उत्तर काय आहे? याच्यामध्ये संवेदना या मिश्रित स्वरूपाचे असतात. हे विधान कसं आहे? असत्य आहे. बाकीचे विधान सत्य आहेत. प्रश्नाचं स्वरूप पाहायचे, नेमकं विचारलंय काय, त्याच्यानुसार त्याच्या उत्तरांवर चर्चा करायची आहे किंवा विचार करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे? कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते? आता मी डायरेक्टली पुस्तकातले प्रश्न घेतलेले आहेत, प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत ते, त्यामुळे नंबरिंग दिसते असं तुम्हाला. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणाची गरज असते? उद्दीपकाची असते का? असते. मज्जातंतूची असते का? मेंदू पाहिजे का? हो पाहिजे. ज्ञानेंद्रिय पाहिजे का? हो पाहिजे. अर्थातच काय आहे याचं काय उत्तर येणार आहे? 4 नंबरचं अ, ब, क सर्व, सगळ्याची गरज ही असते. पुढचा प्रश्न आहे बघा काय आहे? चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाबतीमध्ये पुढीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? आता चित्तभ्रम म्हणजेच काय थोडक्यात सांगते मी तुम्हाला. आपल्या अवबोधामध्ये ज्यावेळेस दोष निर्माण होतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? अवबोधामध्ये दोष निर्माण झालेला आहे, आपल्याला संवेदनेचा पूर्ण अर्थ लागलेला नाही, त्यावेळेस काय होतं? इथं अवबोधामध्ये दोष तयार होतो. 2 प्रकारे दोष तयार होतात, इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम. आता चित्तभ्रम म्हणजे नेमकं काय आहे तोपर्यंत तुम्ही पर्याय वाचून ठेवू शकता. चित्तभ्रमात उद्दीपक समोर नसताना भास होत असतो. मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतो. चित्तभ्रमात संवेदनेचा चुकीचा अर्थ लावला जातो आणि मनाची अतिसंवेदनशील अवस्था हे चित्तभ्रमाचे कारण आहे. आता चित्तभ्रम म्हणजे नेमकं काय आहे? संकल्पना आपण स्पष्ट करून घेऊयात. त्याला म्हणतो हॉल्सिनेशन. म्हणजे आपल्याला जो काही संवेदनेचा लावलेला अवबोधाचा अर्थ आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस दोष तयार होतो त्यावेळेस चित्तभ्रम होतो. दोष 2 प्रकारचे आहेत, इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम. चित्तभ्रमाचं काय आहे? आपल्या उद्दीपक समोर नाहीच आहे तरी आपल्याला भास होतोय. पहिली गोष्ट म्हणजे उद्दीपक समोरच नसेल तर संवेदना निर्माण होणार आहे का? नाही. मग संवेदना जर निर्माण झालीच नाही तर त्या संवेदनेला चुकीचा अर्थ लावण्याचा प्रश्न येतो कुठं? मग हे कशामुळे होतंय? मनाच्या केवळ विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे हा चित्तभ्रम होतोय. मग या चित्तभ्रमाचे प्रमुख कारण काय आहे? भावनाक्षोभ. मनाची अतिसंवेदनशील अवस्था हे त्याचं मुख्य कारण आहे. विचारापेक्षा भावनेला आपण खूप महत्त्व देतो. सारासार विचार नाही करत, भावनिक जास्त होतो. त्यावेळेस अस्वस्थ मनस्थिती हे देखील एक कारण आहे. म्हणजेच काय? एखादी व्यक्तीच्या विरहाने एखादी व्यक्ती अस्वस्थ होते, मग त्याला एकांतामध्ये ती व्यक्ती आल्याचा भास होतो. ही चित्तभ्रमाचं उदाहरण आहे. व्यक्ती नाही समोर तरी भास होते आपल्याला. असे जे भास आहेत ते काळामध्ये व्यक्तींना खूप भास होतात. काही वेळेस आपल्या घरातील आपली अत्यंत जवळची व्यक्ती आहे ती मरण पावलेली आहे, त्यावेळेस ती व्यक्ती आपल्याला कुठेतरी आवाज देते किंवा ती कुठेतरी आपल्याला आठवण काढते, अप्रोच होते, असा आपल्याला भास होतो. असे मनाच्या अवस्थेमुळे हे भास हे होत असतात. हे जर खूप व्हायला लागले, सारखे सारखे वारंवार व्हायला लागले तर याच्यातून एखादी तीव्र स्वरूपाची मानसिक विकृतीसुद्धा होण्याची शक्यता ही असते. म्हणजे चित्तभ्रमाला काय म्हणतात तिथं अववस्तुबोध असं देखील म्हणतात. म्हणजे आपल्या मनाच्या आंतरिक गोंधळामुळे हा पूर्णपणे वैयक्तिक असतो बरं का, एक व्यक्तिगत आहे, प्रत्येकालाच होईल असं नाही. आणि
याच्यामध्ये सगळं काल्पनिक असतं, त्याच्यामध्ये वास्तव काहीच नसतं. हे अशा प्रकारे. मग आता याच्यामध्ये अयोग्य असेल बरं याच्यामध्ये सांगा बरं. अरे चित्तभ्रम अयोग्य बाब कोणती असेल तर अयोग्य बाब याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 जे आहे ते अयोग्य आहे. चित्तभ्रमात संवेदनेचा चुकीचा अर्थ लावला जातोय, हे इथं अयोग्य सांगितलेलं आहे. चुकीचा अर्थ लावण्याचा प्रश्नच येत नाही, संवेदनाच होत नाही तुम्हाला, उद्दीपकच नाही आहे इथं, संवेदना होणार कुठून तुम्हाला, हे सगळं काल्पनिक आहे. म्हणून ह्याच्यात पर्याय क्रमांक जो आहे ना 3 तो इथं बरोबर सांगितलेला आहे. पर्याय क्रमांक 3 जे अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, चित्तभ्रमात उद्दीपक समोर नसताना भास होतोय. दुसरा पण बरोबर आहे, मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे होतोय. तिसरा बरोबर, मनाची अतिसंवेदनशील अवस्था होती. आता चित्तभ्रम इथं कळाला. आता पुढचा प्रश्न बघा, तो आहे इंद्रिय भ्रमावर बरं का. इंद्रिय भ्रम प्रश्न काय आहे, डोळ्यासमोरून जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरते आणि ती फिरवली काय होतं, अखंड लाल वर्तुळ दिसतो. करून पहा, ही दैनंदिन घटना आहे. मग हे कशामुळे होते, कोणत्या अवबोधामुळे होते. आता इंद्रियांना दिसतंय तर ते, पण तरी पण त्याच्यामध्ये दोष तयार होते. मग 4 प्रकारचे पर्याय दिलेत. सवयव परिचित्ता, विशिष्ट भौतिक परिस्थिती, भौतिक दृष्टीभ्रम आणि पूर्वानुभव. तर या प्रश्नाचं उत्तर काय सांगितलं इथं, विशिष्ट भौतिक परिस्थिती हे याचं उत्तर आहे. का तर बघा, डोळ्यासमोरून जळती उदबत्ती वेगाने फिरून पहा, तर आपण अशी विशिष्ट भौतिक परिस्थिती स्वतः निर्माण केलेली आहे. त्यावेळेस आपल्याला त्या जळत्या मेणबत्तीनुसार त्याचा जो लालपणा आहे ना मेणबत्तीचा उदबत्तीचा, त्याच्यानुसार लाल वर्तुळ दिसते. उदबत्ती खाली ठेवली का वर्तुळ गायब. म्हणजे ही भौतिक परिस्थिती आपण तयार केली. आगगाडीमध्ये बसलेल्या माणसाला शेजारच्या रुळावरून चालणाऱ्या गाडीकडे पाहिलं, तो बसलेला आहे पण त्याची शेजारच्या रुळावरची गाडी सुरू आहे, तरी पण त्याला असं वाटतं की आपली गाडी सुरू आहे असा भास होतो. ज्यांनी आगगाडीत बसले त्यांना माहिती. पाणी असलेल्या काचेच्या भांड्यामध्ये एखादी लाकडी पट्टी ठेवून पहा, ती सरळच असती परंतु तरी देखील ती पट्टी आपल्याला वाकडी असा भास होतो. ही विशिष्ट भौतिक परिस्थिती याच्या मागे. म्हणजे इथं पर्याय काय आहे बरोबर, विशिष्ट भौतिक परिस्थिती. मग हा जो इंद्रिय भ्रमाचा हा जो प्रकार आहे, मग अशा आपण चित्तभ्रमाचा प्रकार पाहिला, तो आपलं चित्त थाऱ्यावर नसल्यामुळे होतो. दुसरा प्रकार आहे इंद्रिय भ्रमाचा, इंद्रियातून निर्माण होणाऱ्या विपरीत बोधाला इंद्रिय भ्रम म्हणतो. म्हणजे अवबोध होतोय आपल्याला, पण अवबोध होण्याच्या क्रियेत संबंधित ज्ञानेंद्रियांनी केलेली चूक आपल्याला कळतीये, इंद्रियांमुळे हा भ्रम होतोय, त्याला आपण इंद्रिय भ्रम असं म्हणतो. याच्यामध्ये 4 प्रकार दिलेत, परिचित्ता, मनस्थिती, विशिष्ट भौतिक परिस्थिती आणि भौमितिक भास असे प्रकार आहेत. मग परिचित्तेचं उदाहरण तुम्हाला सांगते, पहिल्या प्रकारचं उदाहरण पण सांगते, म्हणजे तुम्हाला इंद्रिय भ्रमी संकल्पना कळेल. रस्त्यावर एखादं बाटलीचं झाकण पडले पांढरं आणि ते उन्हात चमचम चमचम करते, तर आपल्याला असं वाटतं अरे बापरे इथं 5 रुपयाचं नाणं पडले का 1 रुपयाचं नाणं पडले. अंधारामध्ये जर आपल्याला एखादा पट्टा पडलेला दिसला किंवा एखादी दोरी पडलेली दिसली तर आपल्याला असं वाटतं साप आहे. मग आपण त्याला काय करतो, मारायला सुरुवात करतो. म्हणजे आपण एखाद्या पट्टीला किंवा एखाद्या कातड्या असं एखाद्या दोरीला घाबरतो, निर्जीव गोष्टीला घाबरतो. कशामुळं, आपल्या ज्ञानेंद्रियाने चुकीचा अर्थ लावलेल्यामुळं. ही परिचित्तीचं उदाहरण आहे. मनस्थिती काय होती, आपण मनस्थितीमध्ये काय येतं बघा, आपण एखाद्या व्यक्तीची खूप आतुरतेने वाट पाहतो, सारखं सारखं आपण दार उघडतो, येते 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 येते, ही मनस्थिती आहे. आपली मनस्थिती स्थिर नसेल तर मनस्थितीविषयक आपल्याला इंद्रियभ्रमे होत असतात. आणि लक्षामध्ये म्हणजे ही इंद्रियभ्रम चित्तभ्रमे अवबोधातले दोष आहेत. पुढचा प्रश्न बघा, खाली संवेदना आणि अवबोध यावर आधारित दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही असे विचारले. प्रश्न व्यवस्थित समजून घेऊनच उत्तर हे करायचं आहे. नाही विचारलेले नाही, योग्य नाही विचारले. मग आता खालचे सगळे उदाहरणं वाचायचे. पर्याय, संवेदना म्हणजे मृत स्वरूपातील अनुभव नव्हे, पण अवबोध म्हणजे अर्थपूर्ण अनुभव आहे. आहे का योग्य विधान, आहे का योग्य विधान, ते आपल्याला इथं पाहायचंय. दुसरं आहे, ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध म्हणतात. संवेदना नेमकी कोठे संपते, अवबोध नेमका कोठे सुरू होतो हे सहजपणे सांगता येते.
संवेदना आणि अवबोध या ज्ञानग्रहणाच्या पायऱ्या आहेत. आता या सगळ्या मुद्द्यांमध्ये याचं काय उत्तर असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बरं का. कोणतं विधान हे योग्य नाही इथे विचारलेले. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आज संवेदना आणि अवबोध या संकल्पना इथं याच्यावर चर्चा केली आहे. याच्यावरती आणखी काही शंका आहे तर मी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.